नमस्कार मित्रांनो, आज राजधानी नवी दिल्ली येथे इंडिया AI इम्पॅक्ट समिटचा शानदार शुभारंभ झाला। हे प्रदर्शन आणि बाकीचे कार्यक्रम 16 तारखेपासून सुरू असले तरी जी नेत्यांची परिषद आहे ज्याच्यामध्ये अनेक देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान, मंत्री, जवळपास 40हून जास्त देशांचे नेते याच्यात उपस्थित आहेत। त्याच्यामध्ये फ्रान्स असेल, ब्राझील असेल, नेदरलँड्स असेल, सर्बिया असेल, यादी मोठी आहे, श्रीलंका असेल, त्याचबरोबर गुगल असेल, नंतर ओपन AIचे सॅम अल्टमन असेल, अँथ्रोपिक असेल, वेगवेगळ्या बिल गेट्सला यायचं होतं पण त्यांना त्या एप्स्टाईन फाईलमुळे येऊ नये असं सुचवण्यात आलं। पण ह्या सगळ्या लोकांच्या उपस्थितीत आज ही परिषद पार पडली। पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यामध्ये काय बोलणार हे ऐकणं औत्सुक्याचं होतं, कारण एरवी विरोधी पक्षांकडनं, माध्यमांकडनं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीविषयी, त्यांच्या इंग्रजीविषयी शंका व्यक्त केल्या जातात, पण अशा वेळेला तंत्रज्ञान परिषदांमध्ये नरेंद्र मोदी जे बोलतात त्याने खरोखर जगातले अनेक लोक विचार प्रवृत्त होतात। पंतप्रधानांच्या भाषणातले प्रमुख मुद्दे मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो आणि मग नंतर त्याच्याबद्दल बोलणार आहे। आज आपल्या भाषणामध्ये 20 ते 23 मिनिटाचं भाषण होतं, जमल्यास शक्यतो नक्की ऐका। पंतप्रधानांनी भारतातल्या डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, कशा प्रकारे भारतात जवळपास 140 कोटी लोकांनी आधार, 50 कोटी लोक UPI वापरत आहेत, डिजी लॉकर वापरत आहेत, कशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने क्रांती केलेली आहे आणि AI क्षेत्रात भारत काय करू इच्छितो त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलं। AI फक्त तंत्रज्ञान उद्योग क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता AIचा वापर शेती, आरोग्य, शिक्षण, हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन या सगळ्या क्षेत्रात वापरायला हवं हे त्यांनी सांगितलं। AIचा वापर करताना तुमची जी माहिती आहे, कारण AI हे सगळं बकासुरासारखं माहिती तुमची खाते आणि त्यामुळे डेटा, त्याची गोपनीयता, सायबर सुरक्षा, नैतिकता या सगळ्या मुद्द्यांवर विशेष लक्ष द्यावं लागणार आहे। त्याच्यात वेगवेगळ्या देशांनी मिळून एकत्र येऊन सहकार्य करणं आवश्यक आहे। त्याच्या AIच्या दृष्टीने कौशल्य विकास, कारण असं म्हटलं जाणार आहे की AIमुळे लाखो करोडो लोकांचे रोजगार जाणार आहेत, अनेक उच्च शिक्षित लोकांचे रोजगार जाणार आहेत, नवीन रोजगार तयार होतील, पण ज्यांचे रोजगार जातील त्यांना ते मिळतील की नाही सांगता येत नाही। आणि त्याच्यामुळे AIसाठी कशा प्रकारे मानवतेला स्किलिंग करायचं ते महत्त्वाचं आहे। याच्यातनं नवीन उद्योजक कसे तयार होतील, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानावर नवीन उद्योजक कसे तयार होतील, स्टार्टअप्स, इनोव्हेशन या सगळ्यांकडे गोष्टींकडे बघायचं गरज आहे। आणि त्याच्यासाठी या सगळ्या तरुण उद्योजकांना कॉम्प्युटिंग पॉवर, कारण चिप्सचं शॉर्टेज आहे आणि चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये ते शीतयुद्ध आहे, तर त्यांना ही कॉम्प्युटिंग पॉवर कशा प्रकारे उपलब्ध करून द्यायची सामान्यातल्या सामान्य लोकांना, आणि त्यासाठी या सगळ्यावर मानव केंद्रित दृष्टिकोन असण्याची गरज आहे। केवळ हे फक्त बिग टेक कंपन्या आहेत त्यांच्या भल्यासाठी जर विचार केला तर हे योग्य होणार नाही असं त्यांनी प्रतिपादन केलं। आता या सगळ्याच्या मतितार्थ काय ते मी तुम्हाला सांगतो, कारण हे भाषण तुम्हाला कुठेही मिळेल, पंतप्रधानांच्या ट्विटरवर मिळेल, इतर ठिकाणी मिळेल, पण हे करण्यामागचा उद्देश काय होता, आपण नेमकं भारत इथे कुठे आहोत हे समजणं गरजेचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा कुठलंही नवीन तंत्रज्ञान विकसित होतं तेव्हा ते अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये किंवा मग लंडन, सिंगापूर, दुबई, तेल अवीव या महत्त्वाच्या केंद्रांमध्ये होतं। ते निर्माण करणारे लोक, त्यांचे स्थानिक प्रश्न असतात ते सोडवण्यासाठी हे तंत्रज्ञान, म्हणजे कुठलाही प्रश्न सोडवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान तयार होतं, पण ज्या मानवतेचे प्रश्न आहेत ते सोडवणूक करणारे जे विकसनशील देशातले लोक आहेत, सर्वसामान्य लोक आहेत, त्यांच्या प्रश्नांना सोडवण्यात फारसा कुणाला रस नसतो, कारण त्याच्यातनं पैसा मिळेलच याची शाश्वती नसते। श्रीमंत लोकांचे, विकसित देशात राहणाऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स, त्यांच्या समस्या सोडवून भरपूर पैसे मिळतात, कारण एखाद्या गोष्टीसाठी मी 2 रुपये देणार का 200 रुपये देणार त्याच्यावर प्रायोरिटी ठरते। आणि सिलिकॉन व्हॅली असतील किंवा इतर ठिकाणी ज्या स्टार्टअप कंपन्या असतात त्या अशा प्रॉब्लेम सोडवण्यावर भर देतात ज्याच्यातनं त्यांना भरपूर पैसा मिळू शकेल, कारण शेवटी त्यांचाही उद्योग कर्ज काढून घेतलेला असतो आणि जेव्हा तुमच्या डोक्यावर कर्ज असतं तेव्हा कर्ज फेडण्यासाठी लवकरात लवकर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट कसं मिळेल तो विचार केला जातो। दुसरी गोष्ट, त्याच्यासाठी लागणारी जी मूलभूत संसाधन आहेत, किती वीज लागेल, किती पाणी लागेल, त्याच्यामुळे पर्यावरणावर कसा परिणाम होईल, किती प्रदूषण होईल, हे करताना बरेचदा असं केलं जातं की जो विकसनशील देश आहेत तिथे त्याचं प्रदूषण व्हावं,
त्या देशामध्ये त्याचं जर सगळ्या गोष्टी तयार व्हाव्यात, पण त्याचं बौद्धिक संपदा आहे, त्याचं ज्ञान आहे, त्याचे IP आहे, त्याचे पेटंट्स आहेत, ते सगळं श्रीमंत देशांमध्ये जिथे हे तंत्रज्ञान विकसित होतं तिथे ते राहावं असे प्रयत्न केले जातात. आणि त्यामुळे हे तंत्रज्ञान एकतर सामान्य लोकांच्या डोळ्यासमोर ठेवून विकसित केलं जात नाही आणि त्यांच्यापर्यंत पोचेपर्यंत नवीन तंत्रज्ञान आलेलं असतं. आणखीन एक गोष्ट असते की हे जे जिथे तयार केलं जातं त्यांना बाकीच्या जगांमध्ये असलेली परिस्थिती याच्याबद्दल अनभिज्ञता असते. समाज माध्यमांचा विकास झाला. मी आणि ही गोष्ट अतिशय माझं स्वतःचं जीवन याच्यामुळे खूप ढवळून निघालं होतं. त्याच्याबद्दलच जे मी पुस्तक युरोपबद्दल लिहिलं आहे ते माझ्या स्वतःच्या आयुष्याबद्दल आहे, त्यामुळे त्याच्यात तुम्ही नक्की वाचू शकता. पण कशा प्रकारे 2001 साली अचानक मी इंटरनेटच्या संपर्कात आलो आणि त्याच्यामुळे ICWSEA करत असताना अचानक देशोदेशीतल्या लोकांशी भेटायचं, त्यांच्याशी बोलायचं, त्यांच्याशी संवाद साधायचं याचं एक व्यसन लागलं. आणि त्यातनं झालं ते शेवटी चांगलं झालं, पण ते चांगलं होईपर्यंत सगळं आयुष्य त्याच्यातनं ढवळून निघालं. कारण अशा प्रकारे जेव्हा कुठलं तंत्रज्ञान येतं तेव्हा एक काहीतरी नवीन काहीतरी करायचं, म्हणजे ती गोष्ट आहे आपल्याला आठवत असेल, 4 हुशार लोक येतात आणि ती राख असते, हाडं असतात, ती एकत्र करून त्याच्यातनं वाघ तयार होतो आणि तो वाघ जिवंत करतात आणि मग तो वाघ त्यांना खातो. हे शहाणपण बरेचदा नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पाळलं जात नाही. समाज माध्यमांच्या बाबतीत जेव्हा हे सगळं ट्विटर आणि पहिले मेसेंजर, ICQ, याहू, MSN, नंतर ऑर्कुट, नंतर मग फेसबुक, मग ट्विटर हे सगळं तयार झालं, तेव्हा आपण जगात काहीतरी लोकशाहीवादी क्रांती करतोय अशा आविर्भावात झालं. आणि मग या सगळ्या समाज माध्यमांमुळे आखाती देशांमध्ये अनेक ठिकाणी राज्यक्रांत्या झाल्या. तेव्हा त्या व्हाव्या त्याच्यासाठी अमेरिकेकडनं आणि या सगळ्या तंत्रज्ञान कंपन्यांकडनं प्रयत्न करायला सुरुवात झाली. आणि जेव्हा ह्या क्रांतीचं नंतर एक इस्लामिक मूलतत्ववादी राजवटीमध्ये रूपांतर झालं, हजारो लोक मारली गेली, युद्ध झाली, कोट्यावधी लोक त्याच्यामुळे प्रभावित झाली, लाखो लोक विस्थापित होऊन युरोपात आली, तेव्हा त्याची झळ युरोप आणि अमेरिकेला जाणवायला लागली. आणि मग मात्र त्यांचे डोळे उघडायला लागले, कारण डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आला. ब्रिटनमधल्या लोकांनी ब्रेक्झिटला मतदान केलं. जर्मनीमध्ये, इतर सगळ्या देशांमध्ये लाखो निर्वासित अरब देशातून आले, आफ्रिकेतनं लोक येत आहेत. त्यांची पुढची पिढी सगळी याच्यामध्ये भक्ष्य झाली, कारण 12 वर्षाची 13 वर्षाची मुलं समाज माध्यमं वापरायला लागली. मग इंस्टाग्रामवर, पहिले टिकटॉक असेल, मग इंस्टाग्रामवर असेल, त्यांचं खरं आयुष्यात संपून गेलं, पूर्णतः आभासी आयुष्यात ते जगायला लागले. आणि त्याचे परिणाम, दुष्परिणाम या विकसित देशांना जाणवायला लागले. तेव्हा ते विचार करायला लागले. जोपर्यंत त्याच्यातनं बाकीचे देश, विकसनशील देश होरपळत होते तोपर्यंत त्यांना जाणीव नव्हती. त्यामुळे ही चूक AI तंत्रज्ञान विकसित करताना होता कामा नये, हा मुद्दा मोदीने मांडला, अतिशय महत्त्वाचा आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या विकासात विकसनशील देश किंवा, आणि त्याच्यामध्ये आपल्यात कमीपणा मानण्याची अजिबात गरज नाही आपण विकसनशील आहोत म्हणून, पण त्याचा सहभाग असणं अतिशय आवश्यक आहे. आपली समस्या कुठल्या आहेत, त्या कशा प्रकारे सोडवता येतील, कारण हे सगळं चालणार आहे. आणि हे राहुल गांधींचं बरोबर आहे, हे सगळं आपल्या डेटावर चालणार आहे, आपल्या आरोग्यविषयक डेटावर चालणार आहे, आपण काय खातो, काय विकत घेतो, कुठे फिरायला जातो, या सगळ्या डेटावर AIची वेगवेगळी मॉडेल्स ट्रेन होणार आहेत. आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यात जर भागधारक असू तर आपल्यालाही त्याचा फायदा मिळाला पाहिजे. पण ते करताना एकीकडे तुम्हाला एक असं व्यासपीठ पाहिजे जिथे बोलून देवाणघेवाण करता येईल, आणि दुसरीकडे तुमची ताकद किंवा तुमचं उपद्रव मूल्य दाखवता येईल अशी ही काहीतरी रचना पाहिजे. कारण नुसतं गप्पा मारून किंवा विनवणी करून, आर्जव करून होत नाही. कुठेतरी छडी देखील उगारावी लागते, आणि ती छडी देखील उगारायची आपली ताकद पाहिजे. आणि त्यामुळे भारताचा जो दृष्टिकोन आहे तो त्याच्यात मांडायचा प्रयत्न, आणि म्हणून अशा प्रकारची परिषद भारतासारख्या देशात होते, हे अतिशय महत्त्वाचं आहे. कारण एका प्रकारे चीन याच्यातनं वेगळा पडलेला आहे. भारताला आता याच्यामध्ये जर विकसनशील देशांचं नेतृत्व करायचं असेल, नवीन तंत्रज्ञान आणायचं असेल, आणि या बाबतीत भारत सगळ्यात पुढे आहे जगात. कुठल्याही गोष्टीचा वापर कसा करायचा ते आपल्याला छान कळतं, आणि लोक विचार करणार नाहीत असा वापर कसा करायचा, म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये लस्सी कशी करायची, किंवा हेअर डायनी म्हशी रंगवून त्या काळ्या दाखवून त्या कशा करायच्या, किंवा या AI समिटमध्ये त्या गलगोटिया युनिव्हर्सिटीने जो जमाल गोटा खायला घातला लोकांना, की एक चीनी रोबोट आणून ते स्वतःचं संशोधन असल्यासारखं दाखवण्याचा प्रयत्न केला, आणि मग सांगतात की त्या प्राध्यापिकेची चूक झाली वगैरे. अशा गोष्टी करण्यात आपला कोणी हात धरू शकत नाही. आणि ही गोष्ट खरी, आपण AI वर आधारित अनेक सेवा भारत तयार करेल,
आणि त्यातनं लाखो लोकांना रोजगार मिळेल ही मला खात्री आहे. परंतु त्याचं जे तंत्रज्ञानाचा बेस आहे, त्याच्यासाठी लागणारी डेटा सेंटर, त्याच्यासाठी लागणाऱ्या कॉम्प्युटिंग पॉवर चिप्स, त्याच्यासाठी लागणारी वीज, त्याच्यासाठी लागणारं पाणी, त्याच्यासाठी लागणारं कौशल्य, हेही भारताला तयार केलायचं आहे. कारण ते तयार केलं नाही तर भारत कायम तंत्रज्ञानाचा वापर करता, म्हणजे भारत त्याच्यातनं नवीन कल्पनांवर आधारित रोजगार तयार करेल, पण आपल्या डेटावर आधारित पैसे कमवण्याचं काम या 4, 5, 6 मोठ्या कंपन्या करतील. त्या कंपन्या आपल्याकडे तयार झाल्या पाहिजेत. एक मेटा ग्लासेससारखी एक सर्व AI वर आधारित एक कुठली तरी ग्लासेस ती कंपनी त्याचं लॉन्च झालं, ते किती चांगलं आहे प्रॉडक्ट वाईट आहे माहिती नाही, पण या आपल्याला विकसनशील देशांचं प्रतिनिधित्व करताना विकसित देशांबरोबर राहून त्यांच्या पुढे जायचा प्रयत्न करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना त्यातली आपल्या 150 कोटी लोकांचा खाजगी माहिती ते कशा प्रकारे वापरली जाईल, त्याच्यावर लोकांचा अधिकार कसा असेल, हे करताना कोणाची एकाधिकारशाही होणार नाही ना. त्याच्यासाठी जी बौद्धिक संपदा आहे ती जपली पण जाईल, पण तिचा गैरफायदा घेता कामा नये कोणीतरी. म्हणजे त्याचं उगाच अव्वाच्या सव्वा भावात 2 रुपयाची गोष्ट 200 रुपयाला विकता येणार नाही. या सगळ्या गोष्टीसाठी भारताचा सहभाग त्याच्यात आवश्यकता आहे. आणि मला या गोष्टीचं नेहमी कौतुक वाटतं की नरेंद्र मोदींचं तसं शिक्षण, लौकिकार्थी शिक्षण, ठीक आहे त्यांनी गुजरात विद्यापीठातनं BA MA केलं आहे, पण ज्या विद्यापीठातनं मी शिकलो तिथेही मला जेव्हा ग्रॅज्युएट झालो तेव्हा मला 4 ओळी इंग्लिशमध्ये 4 वाक्य बोलता यायची नाही. कॉन्फिडन्स नव्हता, आत्मविश्वास नव्हता आणि म्हणून बोलता यायची नाही. टाइम्स ऑफ इंडिया वाचता यायचा नाही जेव्हा मी ग्रॅज्युएट झालो तेव्हा, कारण मराठी माध्यमातून शिकलेलं आहे. आता परिस्थिती बदलली, पण ती तुम्हाला स्वतःला ती बदल घडवावा लागतो. विद्यापीठात तुम्ही या गोष्टी शिकत नाही. नरेंद्र मोदींनी याच्या 4 पावलं पुढे प्रगती साधलेली आहे आणि त्यामुळे अशा क्षेत्रांमध्ये जेव्हा ते बोलतात, म्हणजे नुसतं ही भारतात परिषद आहे आणि मोदी यजमान आहेत आणि मोदी एका जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाचे गेले 12 वर्ष पंतप्रधान आहेत किंवा हे मार्केट भारतात आहे आणि त्यामुळे त्याच्याकडे मार्केट आहे त्याला सलाम करणं हे यांचं कर्तव्य, या गोष्टी दूर ठेवा. मोदी बोलतात तेव्हा त्यांचे विचार ऐकायला हे तंत्रज्ञान जगातले जे उद्योजक आहेत, संशोधक आहेत, ते देखील कान देऊन ऐकतात. कारण जी चूक त्यांनी बिग टेक कंपन्यांनी समाज माध्यमांच्या बाबतीत केली, आज बऱ्याच देशांमध्ये लहान मुलांच्या येतात 16 वर्षाच्या खालच्या मुलांना हे सगळं फेसबुक ट्विटर वापरायला देऊ नये याच्यासाठी चळवळ सुरू आहे. जे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या लोकांनी प्रयत्न केले, तेच आता त्यांच्याच देशात 16 वर्षाच्या खालच्या मुलांना फेसबुक, ट्विटर, इन्स्टा, टिकटॉक वापरायला देऊ नये याच्यासाठी प्रयत्न करत आहेत. याच्यातनंच गोष्ट स्पष्ट होते की त्यांनाही या सगळ्याची जाणीव झाली आहे. पण आता एकत्रित काम करून त्याच्यातनं सगळ्या जगाचं भलं कसं करता येऊ शकेल आणि त्याच्यात भारताला अर्थातच फायदा कसा होईल हा विचार करण्यासाठी ही परिषद आयोजित केलेली आहे. आणि त्यामुळे रोहित पवार, सुप्रिया सुळे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मग एकनाथ शिंदेंच्या बंगल्यावर गेले, मग काय ते तिथली हे सगळं चालू राहील. पण त्याच्याबरोबर इथे भारतात ही परिषद पार पडत असताना त्याच्यात वेगवेगळे मान्यवर काय बोलले, कुठले विचार मांडले, काय चर्चा झाली, हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.